तुम्हाला ही कटाची आमटी पुरणपोळीऐवजी भातासोबत जास्त खायला आवडते का? आमच्या घरी सुद्धा ही भातासोबतच जास्त खाल्ली जाते. पण पुरणपोळी बनली तरच ही आमटी खायला मिळते. पण आता ही आमटी तुम्ही तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा बनवून खाऊ शकता. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी डाळ न शिजवता आणि येळवणी न काढता कशी बनवली आहे ते बघूया. इथे 1 चमचा मी चणा डाळ घेतलीये. स्वच्छ धुवून याला आपण अर्धा तास भिजत ठेवूया. ते तुम्ही पाहू शकता चणा डाळ अगदी व्यवस्थित भिजलीये. आता आपण या डाळीला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. थोडंसं पाणी घालून याला आपण वाटून घेणार आहोत. अशा प्रकारे ही डाळ पूर्णपणे बारीक करून घ्यायची आहे. वाटल्यास तुम्ही याला एकदा गाळूनही घेऊ शकता. आता एका भांड्यात हे वाटलेली डाळ काढून त्यामध्ये उकळतं पाणी घालायचंय. जेवढी आमटी बनवायची आहे तेवढं पाणी यात घालायचंय. इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. आता यावर जो फेस आला आहे तो आपण काढून बाजूला टाकून देणार आहोत आणि ही आपली येळवणी तयार आहे. आता मसाला करूया. इथे मी थोडंसं खोबरं घेतलंय. त्याला कोरडंच थोडंसं 2 मिनिटं तव्यावर भाजून घेतलंय. आता थोडंसं तेल घालून अजून चांगलं भाजून घेऊया. आता इथे खसखस, तीळ आणि जिरे घेतलेत तेही चांगले भाजूया. हे सगळं व्यवस्थित भाजलं तर याला आपण एका प्लेटमध्ये काढून थंड व्हायला बाजूला ठेवून देऊया. आता त्याच तव्यामध्ये इथे 1 उभा चिरलेला कांदा घेतलाय. त्यातच लसूण, आलं घालून याला आपण थोडंसं तेल घालून व्यवस्थित भाजून घेणार आहोत. इथे मी थोडेसे कोथिंबीरीचे देठ घेतलेत. तेही याच्यासोबत थोडेसे भाजून घेऊया. आणि हाही मसाला थंड झाला की सगळा मसाला एकत्र मिक्सरला बारीक वाटून घेऊया. आता एका कढईमध्ये तेल तापले की त्यामध्ये जिरे, हिंग आणि कढीपत्ता घालूया. आता यात वाटलेला मसाला घालून चांगला भाजून घेऊया. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यातच थोडीशी हळद आणि इथे मी फक्त कांदा लसूण मसाला वापरलाय. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता. आता आपण थोडीशी येळवणी यामध्ये घालून हा मसाला व्यवस्थित एकजीव करूया. सगळी एकदम ओतू नका कारण त्यामध्ये गाठी होऊ शकतात. आता मसाला चांगला एकजीव झाला की उरलेली येळवणी यामध्ये ओतून याला छानशी एक उकळी काढूया. आता थोडंसं वरून मीठ आणि थोडासा गूळ घातला आहे. हा ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता. आता याला एक व्यवस्थित छान अशी 2-3 मिनिटासाठी उकळी काढूया आणि ही आपली कटाची आमटी तयार आहे. वरून कोथिंबीर घालून हिला गरम गरम सर्व करूया. ही झटपट आणि सोपी कटाची आमटीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.